आंदोलन केलं जात आहे, काय सांगा? आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाच्या वतीनं आदरणीय सुप्रियाताई जयंत पाटील साहेब आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी काळी दिवाळी शेतकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध करतोय. काळी दिवाळीच्या माध्यमातून जे शासनाने पॅकेज जाहीर केलेलं आहे, या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांचं घोर निराशा झालेली, मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीनं व पुराने महाराष्ट्रामध्ये नुकसान झाले. सोलापूर जिल्ह्यात सुद्धा अतिवृष्टी व पुराच्या संकटाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पंजाबसारखं राज्य असेल ते 50,000 रुपये हेक्टरी देते आणि महाराष्ट्र शासन देऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. त्याच पद्धतीनं अनेक लोकांच्या विहिरीमध्ये गाळ साचलेला आहे. त्या गाळ काढण्यासाठी किमान 4,50,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी खरडून गेलेल्या जमिनीसाठी द्यावेत. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला फोटो दाखवतो. माढा तालुक्यातलं केवड गाव आहे. या शेतकरी जमीन एवढी वाहून गेलेली आहे, म्हणजे जवळजवळ 8-10 फूट माती निघून गेलेली आहे. सरकारच्या ह्या अल्पशा मदतीमध्ये या शेतकऱ्याचं नुकसान काय भरून निघणार आहे? यांना एकतर दुसरीकडे जमीन दिली पाहिजे, कारण आता नवीन ओढाच निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे. अशा अनेक शेतकरी आहेत सीनाकाठी की त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद केली पाहिजे. गाळ काढण्यासाठी सुद्धा 1.5 लाख रुपये दिले पाहिजे, कारण का अत्यंत तुटपुंजी अशी मदत शासनाने जाहीर केलेली आहे. त्याच पद्धतीनं जनावरं घेण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यात कुठेही गेला तर 70,000च्या खाली जनावर मिळत नाही. आज जनावरासाठी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातला बाजार अत्यंत चांगला समजला जातो. जातीवंत जनावरं या ठिकाणी मिळतात. तर किमान 1 लाख प्रति जनावर या ठिकाणी मदत शासनाने दिली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शालेय फी माफ केल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला हातभार लावला पाहिजे. त्याच पद्धतीनं शेतकरी उद्ध्वस्त झाल्यामुळं शेतमजुरांचंही सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. जोपर्यंत बळीराजाला ताकद शासन देणार नाही, तोपर्यंत हे त्याच्यावर जगणारे शेतमजुरांना सुद्धा मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागते. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण आज हे आंदोलन करत आहोत. भैया, अजून एक अडचण येते की ज्या शेतकऱ्यांच्या KYC नाहीत त्या शेतकऱ्यांना देखील ते पैसे काढता येतात. त्यामुळे ही देखील अडचण जी आहे ती आता शेतकऱ्यासमोर उभी राहिली. पंचनामे शासनानेच केले. आज टेक्नॉलॉजी एवढी आहे की या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सगळा डेटा मिळू शकतो शासनाला. तर KYCची काय गरज आहे शासनाला? मदत करायची असती तर हे अटी शर्ती घालत बसणार नाही शासन. सरळ हाताने मदत करेल, कारण का त्यांची माणसं फिजिकली ग्राउंडवर फिरलेली आहेत. तलाठी फिरलेले आहेत, कृषी अधिकारी फिरलेले आहेत, पशुसंवर्धन अधिकारी फिरलेले आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात जाऊन. एवढा डाटा उपलब्ध तुमच्याकडे झालेला असताना पुन्हा कशासाठी KYC? सरळ हाताने लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे. खरंच शेतकऱ्यांसाठी बाजार समिती महत्त्वाची असते. मात्र आता एक निर्णय झाला आहे की राज्यातल्या जे सगळ्या बाजार समिती आहेत, 8 समित्या, त्यावरती सगळ्यांकडे प्रशासक आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि प्रशासक सगळं कारभार बघतील. सरकार मंत्र्यांच्या नियंत्रणामध्ये सगळं काम चालणार आहे. याच्यावर मी अद्याप तो GR बघितलेला नाही. मी वाचून त्याच्यावर मत व्यक्त करेन. एकीकडे तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय, पण दुसरीकडं जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, सगळे नेते ते पक्षप्रवेश घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काल जिल्ह्यातले जे अनेक पक्षातले नेते आहेत त्या सगळ्यांचे प्रवेश झाले. 4 माजी आमदार देखील आता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं बोलत होत आहे. आपण याकडे कशा पद्धतीने बघताय राजकीय घडामोडी? ते त्यांच्या पक्षाचं काम करतायत, आम्ही शेतकऱ्यांचं काम करतो. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या काळात विरोधी पक्ष याच्यामध्ये कृपया होईल असं वाटत नाही का? कसं आहे की कोण कुठल्या पक्षात गेलं म्हणून जागा रिक्त राहत नाहीत. नैसर्गिक प्रक्रिया असते. थोडा कालावधी लागतो भरून निघायला, परंतु कोण ना कोण कुणाची तरी जागा भरून काढतं. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये येणारी महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपरिषदा असतील, पंचायत समिती असेल, महाविकास आघाडी आम्ही एकत्रितरित्या सगळ्या बैठका घेणार आहोत. कुठल्या जागा कोणी कशा लढवायच्या या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण शहर ग्रामीण सगळीकडे आम्ही एकत्रित बसून चर्चा करून मार्ग काढून पूर्ण ताकदीने इलेक्शन लढवणार.